मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका युट्यूबच्या व्हिडिओमध्ये. मग काय आपण आलो होतो पुण्यामध्ये. बसलेलो आलो मामाच्या ऑफिसला, नंबर लावला. मग म्हणलं जा मिसळवर दाबू द्या हो. मिसळ दाबली रट्टावून. मग म्हणलं भावानं मिसळ पण काय एकदम क्वालिटी दिली ती. त्यानंतर आलो ऑफिसकडं. मामा करत होते गाडीची पूजा. भाऊने एक नवीन गाडी आणली होती, 11 फुटामध्ये नवीन बडा दोस्त निघालाय. खरंच बडा राखीच आहे, ऑल इंडिया परमिट झाले या गाडीला. मग म्हणला भावानं मामाच्या हाताने पूजा करायची. मामानं पूजा पिजा केली असल्या उन्हामध्ये. मस्तपैकी समजायला पेढे आणले होते भावानं. पेढे पिढे सर्व ड्रायव्हर आपल्या मालक बंधून खाल्ले. त्यानंतर थोड्या वेळात आपला प्रदीप भाऊ आला. प्रदीप भाऊ म्हणला जरा थंड पिंड पिऊ. भावाला म्हणला आता मिसळ खाल्या थंडच पिऊ, नाश्ता काय नको. भाऊ आला की आपली गाडी लगेचच भरते हो. मग भावानं काय थंड पाजीला आणि आपल्याला भेटली ना ऑर्डर हैदराबादची. आता म्हणलं भेटली हैदराबादची सेम डे तर सोडाय नको. रिटर्न यायला लागलं तर चालतंय. आलो भक्ती शक्तीला. पुण्यातलं आपल्याला काय झट कळत नाही. मग म्हणलं जरा जावं दमा मॅपच्या भरोश्यावर. कंपनीत काय मोबाईल अलाउड नव्हता, एल भरायला गेलतो. गाडी पिढी भरली, साहेब होते संग. साहेबाला सोडलं वाटतच. साहेब ब्रिज पास झाले, उतरले. साहेबाला पलीकडेच उतरायचं होतं. पुढे लागलं जरा जॅम. एक पीएमटी बंद पडली होती, भलं मोठं जॅम लागलं जुन्या हायवेला. आता म्हणलं अवघडच आहे खेळ. तिथून पुढे आलो. पुढे आल्यानंतर ह्यो नाशिक फाट्याचा ब्रिज. इथं बी जरा जॅम लागलं होतं. सिग्नल पार करत 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 आलो पुढे. मग म्हणलं आता काय विषय नाही, झालाय लय उशीर, जेवाय भेटावं म्हणजे बरं झालं. वाटत एक आपल्या मित्राचा सोपा होता, तो घेऊन जायचा होता लातूरला. आता म्हणलं जागा आहे तर जरा भरावं. भावाला 2 दिवस झालं थांबिल तर म्हणला काय विषय नाही. तिथून लागलोय वर हायवेला. हायवेला लागल्यावर सुट्टी असते होय. लावला 60चा रेट, त्याच्या पुढे का आपण गाडी पळवत नाही, विषय सोडा. मग काय म्हणलं आता कधी एकदा हॉटेल येईल. आपल्याला सांगितलं होतं किशोर भाऊनं बब्बे हॉटेलला जावा, मस्तपैकी जेवण आहे. आपण पण 2 दिवस झालं तिकडेच थांबत होतो आधी. त्यानंतर आलो पाटसच्या टोल नाक्यावर. पाटसच्या टोल नाक्यावर जरा जाम झालतं. इथला जाम फेम पास केलं आणि असला वैताग आलता तुम्हाला काय सांगावं. आता म्हणलं धंदा आहे, विषय सोडा, ते तर चालणारच. रस्त्याला कोणी नव्हतं त्यामुळं 12 वाजत आलते. आता म्हणलं काय दणका तेव आणि पोचाय बरचं हॉटेलला. हॉटेलला पोहोचलो म्हणजे काही टेन्शन नाही. बब्बे हॉटेलला पोहोचलो. मस्तपैकी काय 1 वाजलं होतं. आता 1 वाजता कुठे जेवतेच होय. तर मी काय झोप येण्यासाठी जेवावं म्हणलं. जेवण केलं, जेवण झालं तर रटावून. आता म्हणलं इथं झोपायचे. पार्टीवाला म्हणलं उद्या काय गाडी खाली व्हायची नाही. आता डायरेक्ट सोमवारी होणार आहे. सकाळी सकाळी उठलो. पटकन आंघोळ केली थंड पाण्यानं. आता म्हणलं गावाकडचा सूर धरायला लागतंय. तिथून अगरबत्ती बिगरबत्ती पेटवली आणि चालू केला गावाकडचा प्रवास. आज जायचं होतं आपल्याला टेंभुर्णी मार्ग बार्शी करत लातूरला. मधून जावं म्हणलं, पुढे डिझेल भेटत का नाही की मग इथंच टॅकी फुल केली. गावाकडून फोन आला, लय अडचणी चालू आहेत डिझेलच्या. मग काय म्हणलं विषय हार्ड करून टाकू. वाट जरा गाडीचा व्हिडिओ केला. आलतो आपण टिंबुर्णीच्या जवळ, वातावरण मात्र नाद्याबाद झालतं. इथून म्हणलं आता प्रवास आपल्याला आता मधल्या मार्गी करायचंय. भावानं म्हणलं आता मधून जावा. केव्हा उजनीचा धरण. 1 नंबर पाणी चालू होतं. इथं आलं की व्हिडिओ